नमस्ते मुलांनो, मागील भागामध्ये आपण इयत्ता 6वीचं प्रकरण 5वं दशांश अपूर्णांकाचा आपण अभ्यास केला होता मुलांनो. आणि त्याच्यानंतर आपण सराव सुद्धा बघितला होता. सरावामध्ये आपण काही प्रश्न घेतली होती मुलांनो. तर आता आपण बघूया प्रश्न उत्तर. इथे आपल्याला काही प्रश्न दिलेली आहे मुलांनो आणि ती कशा प्रकारे सोडवायची आहेत किंवा सोडवलेली आहे ती आपण बघूया. तर बघा मुलांनो, इथे पहिला प्रश्न आहे 504.345 म्हणजे 504.345 या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत किती. तर इथे मुलांनो आपल्याला प्रत्येक अंकाची आपल्याला स्थानिक किंमत सांगायची आहे. तर आपण उत्तर बघूया मुलांनो. इथे बघा, इथे जे 4 आहे, आपण पहिले बघा हे काय आहे, एकक, दशक, शतक. म्हणजेच बघा इथे 4 ची जी किंमत येईल ती 4च येणार आहे. दशक स्थानी 0 आहे तर शून्याची किंमत 0 येईल आणि शतक स्थानी 5 आहे म्हणजे 5 ची किंमत 500 होणार आहे. तर बघा इथे 5 ची स्थानिक किंमत 500 आहे मुलांनो. हे एकक स्थानी आहे, हे दशक आणि हे शतक स्थानी आहे. म्हणजे बघा मुलांनो, हे 4 हे एकक स्थानी आहे म्हणून 4 ची किंमत 4च येणार आहे स्थानिक किंमत. आणि 0 हा दशक स्थानी आहे, एकक, दशक आणि हे शतक. शून्याची किंमत 0च येणार आहे. आणि 5 हे शतक स्थानी आहे म्हणून 5 ची किंमत किती येईल मुलांनो, शतक स्थानची म्हणजे 5 च्या समोर 2 शून्य म्हणजे 500 येणार आहे. आता त्याच्यानंतर पूर्णांकच्या नंतरची संख्याची बघूया मुलांनो. तर इथे बघा मुलांनो, 3 ची जी किंमत येणार आहे किती येईल मुलांनो. आपण इथे 3 ह्या 3 ची किंमत स्थानिक किंमत बघितली तर 3/10 येणार आहे मुलांनो. आणि यालाच आपण दशांश रूपामध्ये लिहायचं आहे तर किती लिहूया, 0.3 सॉरी. मग इथे 4 आहे मुलांनो. 4 ची किती किंमत येईल मुलांनो, स्थानिक किंमत 4 छेद इथे 100 येणार आहे मुलांनो. म्हणजे इथे 0.04 म्हणजेच 0.04. आणि जो 3 आहे 5 आहे, 5 ची किंमत किती येणार आहे मुलांनो, 5/5 ची किंमत किती दाखवलेली आहे, 5/1000. 5/1000. आणि याच आपण हे व्यवहारी अपूर्णांकात आहे, याचं दशांश अपूर्णांकात केलं तर किती येईल मुलांनो, 0.005. म्हणजे याला आपण म्हणूया 0.005. तर तुम्हाला समजलं असेल मुलांनो स्थानिक किंमत आपण कशी लिहितो. जे दशांश अपूर्णांकाच्या आधी आहेत त्याला आपण एकक, दशक, शतक असं लिहायचं. परंतु इथे जे आहे तर इथे बघा 3 ची किंमत 3/10 दाखवलेली आहे, 4 ची किंमत 4/100 आणि 5 ची किंमत 5/1000 दाखवलेली आहे. आणि त्याचं दशांश याच्यामध्ये रूपांतर करून इथे दाखवलेलं आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया मुलांनो. बघा दुसरा प्रश्न काय आहे, याची आपल्याला बेरीज करायचं आहे मुलांनो. आणि बेरीज कशी करतात हे आपण शिकलेलो आहोत. वजाबाकी कशी करतात दशांश अपूर्णांकाची हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. तर इथे बेरीज मध्ये बघा आपण किंमत लिहूया 404 अधिक 7. पण इथे बघा आपण संख्या बघितली तर इथे काय होईल मुलांना, दुसरी जी संख्या आहे ती काय आहे, 38.124. तर इथे बघा पूर्णांकच्या नंतर इथे 3 अंक आहेत आणि इथे पूर्णांकच्या नंतर एकच अंक आहे. तर आपण शिकलेलो आहोत की दुसऱ्या संख्या एवढंच ह्या संख्येलाही बनवायचं आहे. म्हणून इथे 7च्या समोर आपण बघा इथे 3 अंकी आहे आणि इथे 1 अंकी आहे. 7च्या समोर व्हेरी गुड, 7च्या समोर आपण इथे 2 शून्य लिहूया. मग अधिक करूया 38.124 म्हणजे 124. हे समजलं असेल. आता याचं उत्तर काढा मुलांनो पटापट. 0+4 4, 0+2 2, 7+1 8. दशांश अपूर्णांक जो आहे तो जशाच्या तसा लिहायचा. 8 आणि 4 12 होईल, अगदी बरोबर.
12चे 2 लिहूया, हातचा 1, 0 अधिक 3, 3 येणार आहे, हातचा 1 मिळवला तर 4. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते किती आलं मुलांनो? अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे, 442.824 हे आपलं उत्तर आलेलं आहे. बघूया आपण. बघा, सारखंच उत्तर आलेलं आहे. इथे काय केलंय, दोन्ही संख्यामधील दशांश पूर्णांकाची स्थाने आपण समान करूया. स्थाने कशी होती, वेगळी होती, संख्या एवढीच होती आणि आपल्याला याच्या समोर 3 होते, म्हणून इथे आपण 2 शून्य लावले. म्हणजे दोन्ही संख्यांमधील जे दशांश पूर्णांकाचे स्थान कसे पाहिजे, सारखे पाहिजे. आणि मग याची पहिल्या संख्येत शतांश व सहस्त्रांश या जागी 0 लिहूया आपण इथे. बघा, म्हणून इथे शतांश आणि शतांश आणि सहस्त्रांश जागी आपण 0 लिहिलेला आहे. आणि जशी नेहमीप्रमाणे आपण बेरीज करतो तशीच बेरीज केलेली आहे. तर मुलांनो, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की दशांश पूर्णांकाची बेरीज आपल्याला जेव्हा करायची असते तेव्हा मुलांनो आपण हे दोन्ही संख्याचे स्थाने सारखे आहेत का ते बघायचं. स्थाने सारखे नसतील तर स्थाने समान करायचं आणि मग जी क्रिया दिलेली आहे बेरीज किंवा वजाबाकी ती करायची. तर आपण आता प्रश्न तिसरा बघूया. तिसरा प्रश्न बघा, वजाबाकी करायची आहे मुलांनो. वजाबाकी करताना बघा, इथे सुद्धा बघा याची स्थानांची किंमत आणि याची किंमत सारखी आहे का, नाही आहे. म्हणून आपल्याला ही जी संख्या आहे याच्या बरोबर करावी लागेल. म्हणजे बघा इथे मुलांनो 85.96 आहे. इथे बघा पूर्णांकाच्या नंतर 3 अंक आहेत, इथे पूर्णांकाच्या नंतर 2 अंक आहेत. म्हणून इथे आपल्याला सहस्त्र स्थानी आपल्याला 0 द्यावा लागेल. दुसरी संख्या लिहूया, 2.345. आणि आता याला आपण वजा करूया. जसं बेरीज मध्ये केलं तशीच वजाबाकी पण करायची आहे. क्रिया जी आहे ती करायची आहे. फक्त आपल्याला इथे दशांश जे आहे आपल्याला ते स्थाने सारखी करायची आहे. दोन्ही अंकाची जी स्थानिक किंमत आहे ती स्थानांची संख्या सारखी पाहिजे. म्हणून आपण इथे 0 दिलेला आहे. बघा 0 मधून 5 जातो का मुलांनो, नाही. म्हणून इथे हातचा 1 घेऊया, इथे राहील 5. म्हणजे इथे 10 झाले. 10 मधून 5 गेले मुलांनो, 5 राहतील. मग इथे 5 मधून 4 गेले, 1 राहील. 9 मधून 3 गेले, 6 राहील. दशांश चिन्ह जशाच्या तसा. मग इथे 5 मधून 2 गेले, अगदी बरोबर मुलांनो 3. काही नाहीये इथे, म्हणून 8 वजा केले तर इथे 8च राहणार आहे. म्हणजे उत्तर जे आपल्याला मिळालं ते काय मिळालं, 83.615. 83.615 हे उत्तर मिळालेलं आहे. आता बघूया आपण यांचं उत्तर. बघा सारखंच उत्तर आलेलं आहे मुलांनो. बघा इथे सुद्धा काय केलेलं होतं, पहिल्या संख्येत सहस्त्र स्थानाच्या स्थानी 0 लिहिलेलं होतं. कारण आपल्याला संख्या अशी होती मुलांनो 85.96 अशी होती. म्हणून आपण इथे सहस्त्र स्थानी 0 लिहिलेलं होतं आणि मग वजाबाकी केली. वजाबाकी केल्यावर आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे मुलांनो. तुम्हाला समजलंच असेल. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 4. आणि 4था प्रश्न आहे, सारखंच आहे मुलांनो, वजाबाकी करायची आहे आणि तीच क्रिया आपण करूया. फक्त इथे मेन लक्षात काय ठेवायचं आहे, इथे बघा स्थानांची किंमत इथे ऑलरेडी सारखी आहे, आपल्याला करायची नाहीये सारखी. आणि आपण हे वजाबाकीच्या रीतीत मांडूया आणि वजाबाकी करूया. दशांश स्थान बरोबर दशांश स्थानाच्या खाली लिहायचं आणि जे उत्तर येईल मुलांनो ते तुम्ही काढायचं आहे. तर बघा आपण उत्तर बघूया. बघा जे आपलं उत्तर आलेलं आहे ते काय आलं आहे मुलांनो, 182.819. इथे दोन्ही जे आहे स्थानांची किंमत सारखी होती. इथे दशांश चिन्हानंतर 3 अंक होते, इथे दशांश नंतर 3 अंक आहे. म्हणून आपण जशाचे तसं मांडलं आणि याची वजाबाकी केली. वजाबाकी केल्यावर आपल्याला 182
पूर्णांक 819 हे उत्तर मिळालेलं आहे मुलांनो. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 5वा प्रश्न बघूया मुलांनो. 5.05 गुणिला 0.7 याला आपल्याला गुणायचं आहे मुलांना. गुणाकार करताना पण दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह लिहायचे. म्हणजे इथे बघा 5.04 गुणिला 0.7 आहे मुलांनो. तर बघा याच्यात आपण काय शिकलेलो आहोत, जितक्या स्थानानंतर हे दशांश चिन्ह असले तितकं ऍड करायचं. जसं बघा आता 7चा फाडा 4दा म्हणा मुलांनो. 7×28 व्हेरी गुड. 8 लिहूया, हातचे 2 वर लिहूया. 7 0 0 येणार आहे. हे 2 मग इथे जशाचे तसे लिहूया. 7×5 35 येणार आहे मुलांनो. आणि शून्याने दुसऱ्यांदा गुणलं तर तेवढंच येणार आहे. तर आता बघा जे मुलांनो इथे दशांश चिन्ह जो आहे इथे 2 नंतर आहे आणि इथे 1 नंतर आहे. तर गुणाकार करताना आपण काय करतो, दशांश चिन्हांची किती संख्येनंतर आहे त्याची बेरीज करायची. तर बघा इथे 2 नंतर आहे म्हणून 2 आणि इथे 1 नंतर आहे. 2 + 1 3. तर आपण आलेल्या उत्तरामध्ये 3 नंतर ते चिन्ह देऊया. अजून एकदा बघा मुलांनो, आपण गुणाकार जसा नॉर्मल गुणाकार करतो तसाच गुणाकार करायचा. पण दशांश चिन्ह द्यायची जेव्हा वेळ येते तर आपण बेरीज आणि वजाबाकीमध्ये जशाच्या तसं खाली लिहितो. इथे बघा भिन्न ठिकाणी चिन्ह आहे तर आपण किती संख्येनंतर चिन्ह आहे ते बघायचं. इथे बघा किती संख्येनंतर आहे, 1 आणि 2. 2 नंतर दशांश चिन्ह आहे इथे आणि इथे 1 नंतर आहे म्हणून 2 आणि 1 3 होईल. मग आलेल्या उत्तरामध्ये 3 नंतर तो दशांश चिन्ह द्यायचा. म्हणजे उत्तर किती येईल, 3.528 528. तर बघा मुलांनो यांचं उत्तर बघूया. बघा उत्तर तसंच आलेलं आहे 3. आपण त्याही पद्धतीने सोडवू शकतो जे मी सांगितलं, किंवा आपण असंही करू शकतो. यांनी काय केलं 5.04 होतं तर याचं चिन्ह काढलेलं आहे. दशांश चिन्ह काढायसाठी दशांश चिन्ह इकडे येईल. म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो 504 छेदामध्ये 2 नी गेलेला आहे म्हणजे इथे 100 लिहूया. आणि गुणीला काय लिहायचं आहे मुलांनो, बघा आपण 0.7 आहे तर याला आपण 7 करायचं म्हणजे 1 नी इकडे जाईल म्हणजे छेदामध्ये आपण इथे 10 लिहू शकतो मुलांनो. आपण हे बघितलेलं आहे दशांक अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे. म्हणजे तिथे आपण लिहू शकतो 7/10. आणि मग त्याच्यानंतर बघा आपल्याला यांनी 504 ला 7 नी गुणलेलं आहे. तर बघा आता 504 ला 7 नी गुणूया. 7×28 8 हातचे आले 2. 700 2 जशाचे तसे आणि 7×5 35 येणार आहे मुलांनो. म्हणजे उत्तर आलं 3528 हे उत्तर आलेलं आहे. मग आपण लिहूया 3528 आणि छेदामध्ये काय होईल 100 गुणिला 10 1000. बघा हे उत्तर आलेलं आहे. आता हे व्यवहारी अपूर्णांकाचं आपल्याला पुन्हा दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. तर आपण कसं लिहूया मुलांनो, 3 5 2 8. इथे 3 शून्य आहेत म्हणून 3 नंतर आपण दशांश अपूर्णांक देऊया. तर जसं मी सांगितलं तसंही सोडवू शकतो आपण, असंही सोडवू शकतो. म्हणजे दिलेल्या दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात लिहू. बघा हे दशांश अपूर्णांकात लिहिलं तर याचा आपण हे व्यवहारी अपूर्णांकात यांना कन्वर्ट केलेलं आहे. आणि नंतर अंशाने अंशाला अंशाने अंशाने अंशाला म्हणजे 540 गुणिला 4 आणि छेदाने छेदाला गुणूया. आणि आलेलं जे उत्तर आहे ते व्यवहारी अपूर्णांक जे व्यवहारी अपूर्णांकात आपलं उत्तर आलं आहे आणि त्याला आपण दशांश अपूर्णांकामध्ये लिहिलेलं आहे मुलांनो. नक्की तुम्हाला हे समजलं असेल. बघा फक्त आपल्याला गुणाकार करायचं राहील किंवा कोणतीही क्रिया, फक्त किमती बदलणार आहेत मुलांनो. जी क्रिया आहे ती सारखीच राहणार आहे. आता आपण बघूया 6वा प्रश्न आहे. आणि 6वा प्रश्न बघा मुलांनो, वेदिकाने समान आकाराचे 5 पडदे बनवले
वेदिकाने समान आकाराचे 5 पडदे बनवले. जर प्रत्येक पडद्याला 4 मीटर 25 सेमी कापड लागले तर तिला एकूण किती कापड लागले? तर बघा मुलांनो, इथे वेदिकाने काय केलेलं आहे, समान आकाराचे किती बनवले आहे, 5 पडदे बनवलेले आहेत. आणि जर प्रत्येक पडद्याला 4 मीटर 25 सेमी म्हणजे 25 सेंटीमीटर एवढा कापड लागलेला आहे, तर तिला एकूण किती कापड लागले? आपल्याला इथे पण काय करावं लागेल मुलांना, गुणाकार करावा लागेल बघा. आणि गुणाकारामध्ये पण आपण 404 मीटर 25 सेमी ला आपण काय लिहिलंय, 4.25. आणि किती पडदे, याचे समान 5 पडदे केले आहेत मुलांनो. तर याचे गुणीला 5 करूया. मग 5 मुलांनो 25. व्हेरी गुड. 5 दुने 10, 10 मध्ये हे 2 मिळवूया, 12 होतील. 12चे 2, हातचाला 1, 4 पंचे 20, 20 मध्ये 1, 21 उत्तर आले आहे. आणि इथे बघा दशांश जो चिन्ह आहे, दशांश अपूर्णांक 2 नंतर आहे म्हणून इथे 2 नंतर देऊया. म्हणजे उत्तर जे येईल फक्त युनिट आपण बरोबर लिहायचं, कारण मीटर सेमी पाहिजे होते, तर आपण इथे लिहूया 21 मीटर 25 सेंटीमीटर असं कापड लागलेलं आहे. म्हणून इथे लिहूया 21.25 मीटर कापड लागलेलं आहे. आता आपला 7वा प्रश्न बघूया मुलांनो. इथे भागाकार करायचा आहे. तर भागाकार करायच्या वेळेस बघा इथे काय करूया मुलांनो, आपण 20.6 भागीला 2 याचा आपल्याला भागाकार करायचा आहे. तर बघा हे दशांश अपूर्णांकात आहे, याला आपण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करूया. म्हणजे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केल्यावर काय होईल मुलांनो, 1 ने गेला आहे म्हणजे 10. आणि त्याच्यानंतर याचा जो भागने म्हणजेच गुणाकार करायचा, तर त्याच्या गुणाकार व्यस्ताने होईल मुलांनो. तर मग याचा गुणाकार व्यस्त करूया मुलांनो आपण. गुणाकार व्यस्त किती येईल मुलांनो, बघा इथे भागलेला आहे म्हणजे बघा इथे आपण भागाकार लिहिलेला आहे मुलांनो, भागीला 2. अगदी बरोबर. याचा गुणाकार व्यस्त करा. शाबाश. याचा गुणाकार व्यस्त कसं येईल बघा, 206 छेद 10 गुणीला 2 आहे, म्हणजे 1/2 येईल. आणि याचं आपल्याला गुणाकार करून मग उत्तर काढायचं आहे मुलांनो. तर बघूया, बघा 1/2 आलेला आहे उत्तर. आणि मग याला त्यांनी केलेलं आहे, म्हणजे कसं केलं बघा एकदा, जे 206 होतं 20.6 होतं, हा पॉइंट इकडे केला म्हणजे व्यवहारी अपूर्णांक हे जे आहे हे काय आहे, दशांश अपूर्णांक आहे. याला आपण व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्ट केलं म्हणजे हा 0 इकडे गेला म्हणजे छेदामध्ये 10 गुणीला 2 भागीला 2 आहे. त्याचा गुणाकार व्यस्त करूया म्हणजे 1/2 येईल. मग यांनी काय केलं, 2 नी याला भागलं. तर बघा मुलांनो 2 नी याला भागल्यावर उत्तर येणार आहे 103, म्हणजे उत्तर आलं आहे 103/10. तर आता हे दशांश अपूर्णांकात याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मुलांनो. हे तर व्यवहारी अपूर्णांकात आलं. मग आपण बघा काय लिहूया, 103. फक्त तुम्ही पॉइंट सांगा मुलांनो. इथे आपण पॉइंट कुठे देऊया, 1 आहे म्हणजे 1च्या नंतर, म्हणजे उत्तर येणार आहे 10.3 हे उत्तर येणार आहे मुलांनो. अशा प्रकारे आपण इथे भागाकार केलेला आहे. फक्त क्रिया ही लक्षात ठेवायची, भागणे म्हणजेच गुणाकार व्यस्त करणे. गुणाकार व्यस्त तर अंशाची आणि छेदाची अदलाबदल होते. आणि मग इथे 2 नी याला भागलेलं आहे तर 103 आलं होतं उत्तर आणि छेदामध्ये 10. आता हे व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर आपण दशांश अपूर्णांकात केलं आणि 1 नंतर इथे 0 आहे म्हणून हा 1 असल्यामुळे 1 च्या आधी पॉइंट येणार आहे दशांश अपूर्णांक. आणि मिळाले जे भागाकार आहे ते आहे 10.3. आता आपण बघूया 8वा जो प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे मुलांनो हा. तर बघा मुलांनो, प्रज्ञा दररोज मैदानावरील वर्तुळाकार मार्गावर 9 फेऱ्या
9 फेऱ्यात एकूण 3.825 किमी अंतर चालते, तर एका फेरीत ती किती अंतर चालते? मुलांना प्रश्न एकदा वाचूया आपण पुन्हा. प्रज्ञा दररोज मैदानावरील वर्तुळाकार मार्गावर 9 फेऱ्यात एकूण 3.825 किमी अंतर चालते, तर एका फेरीत ती किती अंतर चालेल मुलांनो? अगदी बरोबर आहे. आपण बघूया उत्तर याचं. तर बघा 3.825 एवढं ती किलोमीटर चालते आणि 9 फेऱ्या मारते, म्हणजे भागीला 9 केलेला आहे आपण. तर बघा इथे लिहूया 3.825 भागीला 9 आहे मुलांनो. आता बघा हे दशांश पूर्णांकात आहे, याला व्यवहारी अपूर्णांकात आपल्याला करायचं आहे, तर व्यवहारी अपूर्णांकात करूया. तर बघा 3 म्हणजे हा आपला आपण जो चिन्ह आहे तो काढून घेऊया. तर बघा हा दशांश चिन्ह काढल्यावर कितीनी मूव्ह होईल? 1 2 3 म्हणजे इथे 1000 येणार आहे मुलांनो. आणि हे भागीला आहे म्हणजे गुणाकार व्यस्त करूया, म्हणजे 1/9 होईल, कारण आपण बघितलेलं आहे भागणे म्हणजेच मुलांनो गुणणे होते. मग आता बघा याच्यानंतर आपण काय करूया, 9 ने भागलं, 9 ने याला भागूया. तर समजा 9 ने आपण याला भागलं 3.825 ला, तर याला भागल्यावर आपलं जे उत्तर आहे ते किती मिळणार आहे मुलांनो? 425 मिळणार आहे. याला भागल्यावर 425 हे उत्तर आपल्याला आलेलं आहे. 425 आणि छेदामध्ये 1000 आहे मुलांनो. तर आपलं जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे? गुणिला 1 म्हणजे ज्याचं 425 गुणिला 1 425 येणार आहे. तर बघा मुलांनो 425 छेदामध्ये 1000 आहे. तर याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे मुलांनो दशांश पूर्णांकात. म्हणजे काय येईल? 425 आणि ते 1 2 3 शून्य आहेत, म्हणून बघा 1 2 3 3 नी मूव्ह होईल, म्हणजे येणारं उत्तर आहे 0.425 हे उत्तर येणार आहे. बघा इथे एकूण 9 फेऱ्या मारत होती ती, आणि 9 फेऱ्या मारताना ती किती किलोमीटर चालत होती? 3.825. मग यांनी हे जे दशांश हे जे दशांश पूर्णांकात होतं त्याचं दशांश पूर्णांकाचं कशामध्ये केलं मुलांनो? व्हेरी गुड. याचं व्यवहारी अपूर्णांकात यांनी रूपांतर केलेलं आहे. 3 नंतर पॉइंट इकडे जाईल, 1 2 3 म्हणून इथे 1000 लिहिलेला आहे. आणि आपण इथे भागाकार केला आहे, मग भागाकारचा हा गुणाकार व्यस्त केला होतो म्हणून 1/9 आलेला आहे. मग त्यांनी काय केलंय? 9 1 9 आणि 9 नी भागल्यावर 425 आलेलं आहे उत्तर. मग 425 छेदामध्ये 1000 आहे. आणि हे जे व्यवहारी अपूर्णांकात आलेलं आहे याला आपल्याला आता दशांश अपूर्णांकात करायचं आहे. तर बघा 1 2 3 नी आहे म्हणून इथे 425 1 2 3 3च्या नंतर हा पॉइंट येईल आणि आपल्याला उत्तर अशा प्रकारे मिळालेलं आहे मुलांनो. रीत फक्त आपण लक्षात ठेवायची आहे, बाकी सगळी जी पद्धत आहे क्रिया आहे ती सारखीच आहे. समजा बेरीज असो, वजाबाकी असो, भागाकार असो किंवा गुणाकार असो, फक्त दशांश अपूर्णांकात असलं तर त्याचं व्यवहारी अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं हे पण आपण शिकलेलं आहे. तशा प्रकारे मुलांना आपल्याला दिलेली जी प्रश्न आहेत ती सोडवायची आहे.